नमस्कार मंडळी. आयुष्यात कधी असं घडलंय का की तुम्ही एखाद्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, त्यांच्या एका हाकेवर धावून गेलात, पण शेवटी जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा त्यांनीच पाठीत खंजीर उपसला. अशा वेळी आपण नशिबाला दोष देतो किंवा त्या माणसाला वाईट ठरवतो. पण महान अर्थशास्त्रज्ञ आणि मत्सुदी आचार्य चाणक्य सांगतात, आपल्यासोबत होणाऱ्या फसवणुकीला बऱ्याचदा समोरचा माणूस नाही तर आपल्या स्वतःच्याच काही चुका आणि सवयी कारणीभूत असतात. जर तुम्हाला आयुष्यात पुन्हा कधी फसायचं नसेल, लोकांनी तुमचा गैरफायदा घेऊ नये असं वाटत असेल आणि समाजात स्वाभिमानाने जगायचे असेल, तर चाणक्याचे हे 5 नियम तुमच्या मनात कायमचे कोरून ठेवा. नंबर 1. अति साधे आणि भोळे असणे थांबवा. चाणक्य नीतीमध्ये एक अतिशय सुंदर उदाहरण दिले आहे. जंगलात लाकूड तोड्या जेव्हा जातो तेव्हा तो सगळ्यात आधी सरळ आणि निष्पाप दिसणारं झाड कापतो. वेड्यावाकड्या झाडाला तो हातही लावत नाही. तसंच या जगात जो माणूस अतिशय भोळा, शांत आणि नेहमी होला हो म्हणणारा असतो, धूर्त लोक सगळ्यात आधी त्याचाच वापर करतात. सरळ मार्गी असणे उत्तम, पण इतकेही सरळ असू नका की लोकांनी तुम्हाला पाय पुसणे समजावे. चाणक्य बना. लोकांचे हेतू ओळखायला शिका. नंबर 2. घाईघाईत कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. विश्वास हा कोणत्याही नात्याचा मजबूत पाया असतो, यात शंका नाही. पण कोणालाही न पारखता फक्त त्याच्या गोड बोलण्यावर भुलून आपल्या आयुष्याची गुप्त माहिती किंवा जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवणे हा मूर्खपणा आहे. आजकालच्या जगात लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कोणताही मुखवटा घालू शकतात. म्हणूनच चाणक्य म्हणतात, विश्वास नक्की ठेवा, पण माणसाला वेळ द्या. त्यांच्या कृतीचे आणि वर्तनाचे निरीक्षण करा. विश्वास हळूहळू निर्माण झाला पाहिजे, घाईघाईने नाही. नंबर 3. महत्त्वाचे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. इतराच्या दुःखात धावून जाणे, मदत करणे ही माणुसकी आहे आणि ती असायलाच हवी. पण जेव्हा तुमचे निर्णय केवळ भावूक होऊन घेतले जातात, तेव्हा तुम्ही अडचणीत येऊ शकता. अनेक धूर्त लोक तुमच्या या संवेदनशील स्वभावाचा फायदा घेण्यासाठी खोटे प्रसंग रचतात. तुमची सहानुभूती मिळवून स्वतःचा स्वार्थ साधतात. म्हणून लक्षात ठेवा, हृदय माणुसकी शिकवते, पण आयुष्याचे मोठे आणि महत्त्वाचे निर्णय हे बुद्धीने आणि विचारात तीच घ्यावे लागतात. नंबर 4. खोट्या स्तुती आणि खुशामतीपासून सावध राहा. आपल्या सगळ्यांना स्वतःची स्तुती ऐकायला आवडते, पण जेव्हा एखादी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त तुमचं कौतुक करायला लागते तेव्हा सावध व्हा. धूर्त व्यक्ती आधी तुमच्या चांगल्या गुणाची खोटी स्तुती करेल, तुमचा विश्वास जिंकेल, तुम्हाला विशेष असल्याचं भासवेल आणि मग योग्य वेळ येताच तुमचा वापर करून घेईल. गोड शब्दापेक्षा माणसाच्या कृतीवर आणि त्यांच्या नियतीवर लक्ष ठेवा. नंबर 5. स्वतःच्या निर्णयासाठी पूर्णपणे स्वावलंबी बना. स्वावलंबन म्हणजे कोणाची मदतच न घेणे असा होत नाही. स्वावलंबन म्हणजे इतरांचा सल्ला जरूर ऐकणे, पण अंतिम निर्णय स्वतःच्या बुद्धीने घेण्याची क्षमता ठेवणे. जो माणूस आपल्या करिअरसाठी, पैशाच्या व्यवहारासाठी किंवा अगदी दैनंदिन गोष्टीसाठी नेहमी दुसऱ्यावर अवलंबून राहतो, त्याला हे जग सहज नियंत्रित करू शकतं. जर तुम्ही दुसऱ्याच्या इशाऱ्यावर चालणार असाल तर लोक तुमचा वापर करून फेकून देतील. स्वतःच्या पायावर उभे राहा. मंडळी, चाणक्य नीतीचा मुख्य संदेश हा नाही की तुम्ही जगातल्या प्रत्येक माणसावर शंका घ्या, पण चाणक्याचा संदेश हा आहे की तुमच्या चांगुलपणासोबत तुमच्याकडे शहाणपण आणि चाणाक्षपणाही असला पाहिजे. सरळ राहा पण सतर्क राहा. विश्वास ठेवा पण पारखून घ्या. माणुसकी जपा पण बुद्धीचा वापर करा. जेव्हा तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकाल आणि स्वावलंबी बनाल, तेव्हा या जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला कधीच झुकवू शकणार नाही. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.